नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज। 15 तारखेला माळशिरस तालुक्यातील रिपब्लिकन चळवळीत, आंबेडकर चळवळीत काम करणारे नंदकुमार केंगारजी यांच्या घरी एक्साईज डिपार्टमेंटने रेड टाकली। काय प्रकार होता नेमका, कशामुळे रेड टाकली, काय आढळलं त्यांना, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। अण्णा, काय झालं नेमकं 15 तारखेला तुमच्या घरावरती रेड टाकली? मी आणि माझं सगळं गाव, माझी आंबेडकरी चळवळ अतिशय अचंबित झालेलं, आश्चर्यचकित झालेलं आहे। माझ्यासारख्या चळवळीला आयुष्य वाहिलेल्या एका निष्कलंक चारित्र्याच्या कार्यकर्त्याच्या घरावर खोट्या माहितीच्या अधिकाराखाली जातीय सूड भावनेनं आणि द्वेष भावनेनं या ठिकाणी हा प्रदीप झुंझुरुक नावाचा हा जो नालायक अधिकारी आहे याचा उत्पादन शुल्क खात्याचा, तो उपनिरीक्षक आहे, त्यांनी खोट्या माहितीच्या आधारे घरामध्ये कुठलाही पुरुष उपस्थित नसताना माझ्या सुनेला अर्वाच्या भाषेत शिवीगाळी करून तिला त्या ठिकाणी डांबून ठेवण्याचा प्रकार झाला, एका जागेवर उभा करून, आणि ती रेड टाकली। खरं तर माझ्या चारित्र्याला डाग लावण्याचा, माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रकार आहे। एवढी मोठी रेड टाकूनसुद्धा सुपारीचं खांडूकसुद्धा त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी गावलेलं नाही। म्हणून महाराष्ट्रातल्या 15 जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं, 15 जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रस्ता रोको होत आहे। आज दिवसभर प्राणांतिक उपोषण आणि या ठिकाणी आत्मक्लेश, कारण माझ्या आत्म्याला ठेच पोचलेली आहे। माझं मन मला मानायला तयार नाही की आयुष्य बुद्धाच्या विचारानं एवढं सत्वशील चारित्र्याचं आयुष्य जगूनसुद्धा या खात्यानं माझ्या चारित्र्याला डाग लावलेला आहे। त्यामुळं मी या ठिकाणी हा आत्मक्लेश आंदोलन केलेलं आहे। आणि नेमकी घटना किती वाजता घडली, घरी कोण कोण होतं त्यावेळेस, तुम्ही कुठं होता त्यावेळेस? 5:30 पावणे 6च्या सुमाराला सून घरामध्ये एकटीच होती। माझी बायको पंजाबमध्ये आहे। मी सध्या रिपब्लिकन पक्षाच्या तांदळवाडीच्या दुर्घटनेच्या मिटिंगला आहे, आमदार त्या मिटिंगला उपस्थित आहेत, आम्ही त्या मिटिंगमध्ये आहे। आणि अशा प्रकारे एकटा असताना ही टीम आली, कुठलंही सर्च वॉरंट नसताना घरामध्ये घुसली, सुनाला अर्वाच्या भाषेमध्ये शिव्या दिल्या, पदाचा दुरुपयोग केला आणि या ठिकाणी हे पूर्णपणे बेकायदेशीरपणे या झुंझुरुक नावाच्या अतिशय नालायक महानालायक अधिकाऱ्याने हे कृत्य केलेलं आहे। म्हणून आजच्या आंदोलनामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की चुकीच्या माहितीच्या आधारे ज्या झुंझुरुक नावाच्या त्या उपनिरीक्षकानं आणि त्याच्या नालायक टीमनं जी माझ्या घरावर धाड टाकलेली आहे, त्यांच्यावर FIR दाखल व्हावा, त्यांच्यावर कडक स्वरूपाची फौजदारी कारवाई त्या ठिकाणी व्हावी, त्यांची विभागीय पातळीवर खातेनिहाय चौकशी व्हावी, त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावं आणि मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा आणि आंबेडकरी चळवळीला अस्वस्थ करावं, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। म्हणत बरं, ही जाणीवपूर्वक झालेला प्रकार आहे, कशामुळे नेमकं तुमच्या हे जाणीवपूर्वक या ठिकाणी झालेलं आहे। मी आंबेडकरी चळवळीतला स्वाभिमानी कार्यकर्ता आहे, मी ताकदीने ही चळवळ पुढे नेतोय आणि प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या विरोधामध्ये, जातीय समाजव्यवस्थेच्या विरोधामध्ये मी या ठिकाणी ताकदीनं लढलो आहे। या पाठीमागचा माझा इतिहास आपल्याला सगळ्याला माहीत आहे, कारण मी उद्ध्वस्त झालो म्हणजे आंबेडकर चळवळ उद्ध्वस्त झाली। आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता उद्ध्वस्त करायचा, आंबेडकरी चळवळ उद्ध्वस्त करायची आणि बाबासाहेबाचा विचार या मातीतून नेस्तनाबूत करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला संपवण्याचं हे षडयंत्र या प्रशासनानं या ठिकाणी असलेलं सुपारी घेऊन प्रशासनाचं या ठिकाणी काम सुरू आहे। मागील काही निवडणुकीत तुम्ही शासनाच्या विरुद्ध भूमिका घेतली, याचा कुठेतरी हा परिणाम झालेला दिसतो? शक्यता असणे शक्यता या ठिकाणी शक्यता, माझं एवढंच म्हणणं आहे। अनेक लोकांनी मला त्या संदर्भात माहिती दिलेली आहे, मलाही काही गोष्टीची माहिती मिळालेली आहे। म्हणून मी या ठिकाणी सांगतोय की मी तक्रार दाखल केलेली आहे। या ठिकाणी प्रशासनाला, माझी पोलीस प्रशासनाला मी विनंती केलेली आहे, माझी तक्रार तुमच्याकडे मी तक्रार दिलेली आहे, तुम्ही त्याचा FIR फाडावा आणि संबंधित जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यावर तुम्ही कडक कायदेशीर कारवाई करावी। कोणत्या आधारे त्या पथकानं पुण्या जिल्ह्यातून पथक येतं आहे, अकलूच्या पोलीस प्रशासन म्हणतं आहे आम्हाला माहीत नाही, इथलं उत्पादन शुल्क खातं म्हणतं आहे आम्हाला माहीत नाही। मग हे सगळ्यांना अंधारात ठेवून नेमकं हे षडयंत्र कोणी रचलं आणि कशासाठी रचलं आणि कोण याच्या मागचा सूत्रधार आहे आणि ही माहिती या LCB या झुंझुरुकच्या टीमला कुणी पुरवली याचा प्रशासनानं शोध घ्यावा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी चुकीच्या माहिती देणाऱ्या माणसाचा शोध घेऊन त्याच्यावर तीव्र स्वरूपाची कडक कारवाई करावी आणि मला आणि माझ्या चळवळीला न्याय द्यावा अशी भूमिका। या घटनेला जवळपास 4-5 दिवस आले, त्यांच्याकडून तुमच्याशी काय संपर्क झाला आहे का? यानंतर काय संपर्क होण्याची काय शक्यता आहे? त्यांचा जो आयुक्त आहे पुण्याचा,
या आयुक्ताला आमची सगळी टीम त्या ठिकाणी भेटली. या आयुक्तांनी मला लेखी पत्र दिलेलं आहे की पुण्याची माझी जी टीम आहे, पुण्याची विभागीय आयुक्ताची जी माझी टीम आहे भरारी पथकाची, माझ्या टीममधला कुणीही माझा शिपाई, माझा टीममधला माणूस त्या ठिकाणी रेडला आलेला नाही आणि त्या संदर्भात माझ्या टीमचा आणि आमच्या ऑफिसचा काही संबंध नाही. त्यानंतर आम्ही चौकशी केली. आम्ही त्याला समजावून सांगितलं की बाबा जो हा प्रदीप झुंझुरुक नावाचा जो पोलीस उपनिरीक्षक दौंडचा, त्यांनी आणि त्याच्या टीम नेऊन रेड केलेली आहे. त्याची गाडीचा नंबर, त्याचं नाव आणि त्याचा मोबाईल नंबर आम्ही आयुक्ताला त्या ठिकाणी दिलेला आहे. त्या आयुक्तांनी आम्हाला फोनवर सांगितलेलं आहे. मी त्याला बोलवून घेतो, मी त्याची चौकशी करतो आणि त्या संदर्भात मी जी कारवाई करता येईल ती करतो असं फक्त तोंडी दिलेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी काही एखादी शोधपत्रिका काढावी, एक पत्रक प्रकाशित करावं आणि आम्हाला त्याचा खुलासा त्यांनी द्यावा अशी माझी विनंती आहे. आणि शेवटचा प्रश्न, आज तुम्ही एक दिवसीय उपोषण केलं, आत्मक्लेश आंदोलन केलं, पुढची भूमिका काय असेल आणि तुमची प्रमुख मागणी काय असेल? आमची पुढची भूमिका आहे की जर या अधिकाऱ्याला प्रशासनानं पाठीशी गाठलं आणि आंबेडकर चळवळीच्या रोषाला जर त्यांनी सामोरं त्यांना जायचा प्रयत्न केला तर हे सगळं प्रशासनाची व्यवस्था, आमची चळवळ आम्ही उद्ध्वस्त करून टाकू एवढंच या ठिकाणी सांगतो. आत्ता थोड्याच दिवसामध्ये आम्ही सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एक प्रचंड मोठं आंदोलन लावतो आहे. पुण्याच्या कलेक्टर ऑफिसवरसुद्धा आम्ही एक मोठं आंदोलन लावतो आहे. याचप्रमाणे हे राज्यभर याचं लोन या ठिकाणी पसरत जाईल आणि प्रचंड असंतोष महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी उफाळून येईल आणि याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. तर आपण पाहिलं हे होते नंदकुमार केंगार साहेब यांच्या घरावर 15 तारखेला एक्साईज डिपार्टमेंटच्या वतीने रेड मारण्यात आली. ही रेड अक्षरशः चुकीची होती. याच कारवाई विरोधात आज संपूर्ण रिपब्लिकन पक्ष, RPI असेल किंवा दलित संघटनांनी एक दिवसाचं आत्मक्लेश आंदोलन केलं. त्यांच्या प्रमुख मागण्या आहे या अधिकाऱ्यांचं निलंबन झालं पाहिजे. माझे सहकारी अण्णा भोसले सह सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, अकलूज.